सर्व विद्यार्थ्यांचे मी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी व्याकरणातील अतिशय महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तसा हा व्याकरणातील भाग यापूर्वी तुम्ही ऐकलेला नाही किंवा अभ्यासलेला नाही असं काही नाही, परंतु तरीही या टॉपिकविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ किंवा अस्पष्टता असते। हे पहिले कारण। दुसरे कारण असे की आज आपण जी चर्चा करणार आहोत यात आपण जे अभ्यासणार आहोत हे ज्ञान तुम्हाला इंग्रजी व्याकरणातील इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब, जेरंड आणि पार्टिसिपल हे तीन टॉपिक समजण्यासाठी उपयुक्त असणार आहे। विद्यार्थ्यांनो, या आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे वर्ब। वर्बला मराठीत क्रियापद असे म्हणतात। इंग्रजी भाषेतील वाक्यात वर्ब म्हणजेच क्रियापद अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। वर्बचे म्हणजेच क्रियापदाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। मग हे दोन प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आहे फायनाइट वर्ब व दुसरा प्रकार आहे नॉन फायनाइट वर्ब। विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला या दोन प्रकारांविषयी म्हणजेच फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब यावर सखोल उदाहरणासहित चर्चा करायची आहे। सर्वप्रथम आपण पहिला प्रकार फायनाइट वर्ब याविषयी चर्चा करणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज फायनाइट वर्ब? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात फायनाइट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून सर्वप्रथम फायनाइट या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया। फायनाइट या शब्दाचा समानार्थी शब्द इंग्रजीमध्ये आहे लिमिटेड, किंवा दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो कंट्रोल्ड म्हणजेच नियंत्रित। फायनाइट वर्ब म्हणजे असे क्रियापद की ज्यास कुठले तरी घटक नियंत्रित करतात किंवा त्याचा परिणाम या क्रियापदांवर होत असतो। या घटकांमुळे फायनाइट वर्बच्या रूपात म्हणजेच फॉर्ममध्ये बदल होत असतो। चला तर आपण चर्चा करूया असे कोणते घटक आहेत की जे फायनाइट वर्बच्या रूपात बदल करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण फायनाइट वर्बची खालील व्याख्या पाहिली किंवा वाचली तर लगेचच आपल्याला समजणार की कोणत्या घटकांमुळे फायनाइट वर्बच्या रूपात बदल होत असतो। विद्यार्थ्यांनो, फायनाइट वर्बची व्याख्या खालीलप्रमाणे आहे। मी ती व्याख्या वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ती व्याख्या ऐका। फायनाइट वर्ब्स चेंज देअर फॉर्म्स व्हेन देर इज अ चेंज इन द नंबर और पर्सन ऑफ द सब्जेक्ट। फायनाइट वर्ब्स also have different forms in different tenses। विद्यार्थ्यांनो, ही व्याख्या जर आपण बारकाईने वाचन केले तर यातून तीन गोष्टी निष्पन्न होतात। एक, नंबर ऑफ द सब्जेक्ट, दोन, पर्सन ऑफ द सब्जेक्ट आणि तीन, टेन्स ऑफ द सेंटेन्स। चला तर आपण या तीन घटकांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। पहिला घटक की जो फायनाइट वर्बच्या रूपात बदल करतो तो म्हणजे नंबर। नंबर म्हणजे वाक्याचा कर्ता एकवचनी आहे की अनेकवचनी, म्हणजे वेदर द सब्जेक्ट इज सिंग्युलर और प्लुरल। कारण कर्ता एकवचनी आहे की अनेकवचनी याचाही परिणाम फायनाइट वर्बवर होत असतो। आपण उदाहरणांच्या साहाय्याने ते पाहणारच आहोत। विद्यार्थ्यांनो, दुसरा घटक की जो फायनाइट वर्बमध्ये बदल घडवून आणतो तो म्हणजे पर्सन। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीतच आहे की इंग्रजीमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन म्हणजेच प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी असे तीन प्रकार असतात। यांच्यात बदल झाला की फायनाइट वर्बच्या रूपातही बदल होत असतो। तिसरा घटक म्हणजे वाक्याचा काळ की ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेन्स असे म्हणतो। विद्यार्थ्यांनो, वाक्याचा काळ म्हणजे टेन्स बदलला तरीही फायनाइट वर्बच्या रूपात बदल होत असतो। विद्यार्थ्यांनो, फायनाइट वर्ब म्हणजे काय
हे आपणास समजलेच असेल। काही वाक्य आपण उदाहरण म्हणून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला फायनाईट वर्ब म्हणजे काय हे सविस्तर कळणार। त्याचप्रमाणे हे जे 3 घटक आहेत, नंबर, पर्सन आणि टेन्स, यांचा परिणाम फायनाईट वर्बवर कसा होतो हे आपण उदाहरणांच्या साहाय्याने अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, मी 2 वाक्य घेतलेले आहेत। मी पहिलं वाक्य वाचतो, ही वर्क्स हार्ड डेली, आणि दुसरं वाक्य आहे दे वर्क हार्ड डेली। विद्यार्थ्यांनो, वरील वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात ही हा एकवचनी कर्ता आहे, म्हणून वर्क या क्रियापदाला वर्बला यस प्रत्यय आपण त्या ठिकाणी आढळून आलेला आहे किंवा वापरलेला आहे। परंतु दुसऱ्या वाक्यात दे हा अनेकवचनी कर्ता असल्यामुळे फक्त क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे वर्क, म्हणजे या ठिकाणी वर्क या क्रियापदाला यस हा प्रत्यय आलेला नाही। अशा प्रकारे ही पहिल्या वाक्यात एकवचनी कर्ता असल्यामुळे वर्क या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे। परंतु दुसऱ्या वाक्यात दे हा अनेकवचनी कर्ता असल्यामुळं वर्क या क्रियापदाला कोणत्याही प्रत्यय लागलेला नाही। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नंबरचा म्हणजे सब्जेक्ट हा एकवचनी आहे की अनेकवचनी यावरून फायनाईट वर्बच्या रूपात बदल घडून येत असतात। आता पर्सन व टेन्सचा परिणाम फायनाईट वर्बवर कसा होतो हे आपण पाहू। खालील वाक्य काळजीपूर्वक बघा। 3 वाक्ये मी घेतलेली आहेत, 3ही वाक्ये मी वाचतो। आय वर्क हार्ड डेली, ही वर्क्स हार्ड डेली, दे वर्कड हार्ड डेली। पहिल्या वाक्यात फर्स्ट पर्सन प्रोनाउन म्हणजे प्रथम पुरुषी सर्वनाम हा कर्ता असल्यामुळे वर्क या क्रियापदाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, म्हणून त्या ठिकाणी वर्क हे क्रियापदाचे मूळ रूप आपण वापरलेलं आहे। परंतु दुसऱ्या वाक्यात मात्र दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणजेच तृतीय पुरुषी सर्वनाम ही याच्याने झाल्यामुळे वर्क या क्रियापदाला यस हा प्रत्यय आलेला आहे। अशा प्रकारे पर्सनमध्ये बदल झाला की फायनाईट वर्बच्या रूपात बदल होत असतो। तिसऱ्या वाक्यात मात्र वाक्याचा जो काळ आहे तो बदलल्यामुळं वर्क या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे नंबर, पर्सन व टेन्स यांच्यात बदल झाला की फायनाईट वर्बच्या रूपात बदल होत असतो। विद्यार्थ्यांनो, म्हणून फायनाईट वर्बचे रूप या 3 घटकांमुळे बदलत असतात। म्हणून फायनाईट वर्बची व्याख्या अशा प्रकारे केली जाते की ज्या क्रियापदाच्या रूपात नंबर, पर्सन आणि टेन्समुळे बदल होतो त्या क्रियापदाला, त्या वर्बला फायनाईट वर्ब असे म्हणतात। आता आपण क्रियापदाचा म्हणजे वर्बचा दुसरा प्रकार नॉन फायनाईट वर्ब यावर चर्चा करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, नॉन फायनाईट वर्बची व्याख्या खालीलप्रमाणे आहे। मी व्याख्या वाचतो, सर्वांनी काळजीपूर्वक ही व्याख्या ऐका व पहा। नॉन फायनाईट वर्ब्स डू नॉट चेंज देअर फॉर्म व्हेन द नंबर और पर्सन और tense changes. It means that regardless of the change in these 3 elements, non-finite verb remains same. म्हणजे हे 3 घटक नंबर, पर्सन आणि टेन्स यांच्यात बदल झाला तरी नॉन फायनाईट वर्बमध्ये किंवा नॉन फायनाईट वर्बच्या रूपात कोणताही बदल होत नाही। काही वाक्य आपण उदाहरण म्हणून घेऊया। पहिले वाक्य पहा, वी वर्क हार्ड टू पास द टेस्ट। या वाक्यात विद्यार्थ्यांनो तुम्हाला 2 क्रियापद दिसतील, एक वर्क व दुसरे टू पास।
या दोन क्रियापदांमध्ये वर्क हे फायनाईट व्हर्ब आहे, तर टू पास हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे. दुसरे वाक्य उदाहरण म्हणून घेतो, म्हणजे तुम्हाला फायनाईट व्हर्ब व नॉन फायनाईट व्हर्बमधील फरक लगेचच लक्षात येणार. दुसरे वाक्य खालीलप्रमाणे, ही वर्क्स हार्ड टू पास द टेस्ट. पहिल्या वाक्यात सब्जेक्ट वी की जो अनेक वचनी असल्यामुळे वर्क हे फायनाईट व्हर्ब आपण वापरलेले आहे, परंतु दुसऱ्या वाक्यात सब्जेक्ट ही की जो एक वचनी आहे म्हणून फायनाईट व्हर्बचा फॉर्म म्हणजे रूप बदललेले आहे. यात काय बदल झालेला आहे तर पहिल्या वाक्यात अनेक वचनी सब्जेक्ट असल्यामुळे वर्क या क्रियापदाचे मूळ रूप आपण वापरलेले आहे, परंतु दुसऱ्या वाक्यात ही हा एकवचनी करता असल्यामुळं वर्क या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. फायनाईट व्हर्बच्या फॉर्ममध्ये काय बदल झाला हे आपण पाहिले, परंतु नॉन फायनाईट व्हर्ब टू पास दोन्ही वाक्यांमध्ये यात कोणताही बदल झालेला नाही. फायनाईट व्हर्बमधील हा बदल या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवतो, प्रकर्षाने दिसतो, परंतु दोन्ही वाक्यांमध्ये टू पास या क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल झालेला दिसून येत नाही, म्हणून टू पास हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे. एक तिसरे उदाहरण आपण घेऊया की ज्यात वाक्याचा टेन्समध्ये बदल केला तरी नॉन फायनाईट व्हर्बमध्ये कोणताही बदल होत नाही. विद्यार्थ्यांनो, खालील वाक्य पहा, आय वर्कड हार्ड टू पास द टेस्ट. या वाक्याची तुलना पहिल्या दोन वाक्यांबरोबर केली असता या वाक्याचा काळ बदललेला आहे, म्हणून फायनाईट व्हर्बला म्हणजे वर्कला ईडी प्रत्यय लागलेला दिसून येतो, परंतु टू पास यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही, कारण ते नॉन फायनाईट व्हर्ब आहे. विद्यार्थ्यांनो, या उदाहरणांवरून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. त्या कोणत्या? फायनाईट व्हर्बच्या रूपात नंबर, पर्सन व टेन्स यामुळे बदल होतात, तर नॉन फायनाईट व्हर्बच्या रूपात नंबर, पर्सन व वाक्याचा काळ म्हणजे टेन्स यामुळे कोणताही बदल होत नाही. विद्यार्थ्यांनो, टू पास हा नॉन फायनाईट व्हर्बचा एक प्रकार आहे की ज्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ व्हर्ब असे म्हणतात. नॉन फायनाईट व्हर्बचा दुसरा प्रकार म्हणजे जेरंड. आपण या प्रकारची काही उदाहरणं पाहूया. मी या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत, विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक पाहावीत व ऐकावीत. वी लाईक स्विमिंग. दुसरं वाक्य, ही लाईक्स स्विमिंग. आणि तिसरं वाक्य, आय लाईक्ड स्विमिंग. विद्यार्थ्यांनो, या तीन वाक्यांमध्ये लाईक हे फायनाईट व्हर्ब आहे, तर स्विमिंग हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे, कारण की सब्जेक्ट वी, आय आणि ही यांच्यात बदल केला तर लाईक या क्रियापदाच्या फॉर्ममध्ये म्हणजे रूपात बदल होताना आपल्याला दिसून येतो, परंतु स्विमिंग या क्रियापदात कोणताही प्रकारचा बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही, म्हणून लाईक हे फायनाईट व्हर्ब आहे, तर स्विमिंग हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे. विद्यार्थ्यांनो, स्विमिंग हे जेरंड म्हणून या वाक्यात कार्य करत आहे, कारण की ते या वाक्यात नाम म्हणजेच नाऊन म्हणून कार्य करत आहे. याबद्दल सविस्तर अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नॉन फायनाईट व्हर्बचा तिसरा प्रकार म्हणजे पार्टिसिपल, की जे वाक्यात ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत असते. आपण उदाहरणांच्या साहाय्याने हा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत. खाली 3 वाक्ये दिलेली आहेत. मी ती वाक्य वाचतो. विद्यार्थ्यांनी ही 3 वाक्य काळजीपूर्वक पहा व ऐका. वाक्य क्रमांक 1, वी गेट इन रनिंग बस. वाक्य क्रमांक 2, ही गेट्स इन रनिंग बस. वाक्य क्रमांक 3, आय गॉट
इन रनिंग बस या तिन्ही वाक्यांमध्ये गेट या व्हर्बच्या म्हणजेच क्रियापदाच्या रूपात बदल झालेला दिसून येतो। त्याचे प्रमुख कारण म्हणजे सब्जेक्टमध्ये झालेल्या सर्व नामांचा नंबर, पर्सन आणि वाक्याचा टेन्स म्हणजेच काळ। विद्यार्थ्यांनो, या तिन्ही वाक्यांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की पहिल्या वाक्यामध्ये वी हा अनेक वचनी सब्जेक्ट असल्यामुळं गेट या क्रियापदाचे मूळ रूप या वाक्यामध्ये आपण वापरलेले आहे। दुसऱ्या वाक्याकडे आपण पाहिले असता आपल्या लक्षात येते की दुसऱ्या वाक्याचा कर्ता म्हणजे ही की जो एक वचनी आहे, म्हणून गेट या क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे। तिसऱ्या वाक्यात आपण काळ बदललेला आहे म्हणजे टेन्समध्ये बदल केलेला आहे, म्हणून गेट या क्रियापदाचे दुसरे रूप गॉट हे वापरलेले आहे। अशा पद्धतीने गेट या क्रियापदाच्या रूपात नंबर, पर्सन आणि टेन्समुळे बदल होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, म्हणून गेट हे फायनाईट व्हर्ब आहे। परंतु या तीनही वाक्यात आलेल्या रनिंग या क्रियापदात कोणताही बदल या तीन घटकांमुळे म्हणजेच नंबर, पर्सन व टेन्समुळे झालेला दिसून येत नाही, म्हणून रनिंग हे नॉन फायनाईट वर्ब आहे। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये फायनाईट वर्ब व नॉन फायनाईट वर्ब समजले असेल अशी अपेक्षा करतो व येथे थांबतो। धन्यवाद।